नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण धर्मापुरी या गावामध्ये आलेलो आहोत। तर आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, तर यांनी त्यांच्या कांद्यासाठी SCT वैदिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे। तर आपण त्यांचा परिचय आणि त्यांच्याकडून या कांद्यासाठी कसं नियोजन केलं हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला परिचय द्या आपल्या शेतकऱ्यांकडून। मी गंगाधर विठ्ठलराव फड, हा, धर्मापुरी, तालुका परळी, जिल्हा बीड। बरं सर, आता हा आपला कांदा आहे, तर जवळपास आज आपला कांदा काढणीसाठी तयार झालेला आहे, बरोबर आहे? तर सर, हे कांदा कधीच लागवड आहे? पेरणीनंतर 1 महिन्यानंतर, पेरणीनंतर 1 महिन्यानंतर लावला। तर आज सरासरी किती 2.5-3 महिने झाले, बरोबर? तर तुम्ही हे रोप कधी टाकलं होतं सर? रोप मे मध्ये टाकलं, मे मध्ये रोपाची रोप तयार केलं आणि पेरणी झाल्याच्या नंतर आपली जूनची लावलं, पेरणीनंतर म्हणजे जुलैमध्ये याची लागवड केली। जुलैमध्ये। तर आज जवळपास 17-18 ऑक्टोबर आहे, बरोबर आहे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे जुलैमध्ये संपला, जुलै संपता लागवड केली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आज 2.5-3 महिन्याचा कांदा, बरोबर आहे? तर आज आपला कांदा काढणीसाठी आलेला आहे। तर माग जर पाहता म्हणजे आत्ता मागचे 4 दिवस, आत्ता पण वातावरण जर पाहिलं, आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे। या वर्षीची परिस्थिती जर पाहिली पावसाची, कंटिन्यू पाऊस होता। आता हा असा पाऊस आपल्या तुमच्या बघण्यामध्ये कधी होता? आपल्या परिसरात तर नव्हताच, जरी दुसरीकडे झाला तरी आपल्याकडे एवढा पावसाचा कधी परिणाम नव्हता। तर यावर्षी आपण कंटिन्यू 1-1 महिना पावसाचा आपल्या इकडे झुळूक राहिली, बरोबर आहे? 20-25 दिवस लगातार आपल्याला सूर्यदर्शन सुद्धा नव्हतं आणि मला वाटतं त्याच टप्प्यामध्ये तुमचा कांदा लागवड झाली होती का, बरोबर आहे? तर मग कसं तुम्ही नियोजन या कांद्याचं कसं केलं? पावसातच लावून पावसामध्ये, पूर्ण पावसामध्ये लागवड झाली। आता याला बेस डोस तुम्ही आपला पूर्ण RNPH आणि कृषी अमृत दिला होता, बरोबर आहे? आता थांबलेलं क्षेत्र किती आहे पूर्ण? 1 एकरला 5 गुंठे कमी, 1 एकरला 5 गुंठे कमी आहे। बरं, आता ह्याला किती पोते खत दिला होता आपला कृषी अमृत आणि RNPH? आपण 7 पोते दिलं, 7 पोते कृषी अमृत आणि RNPH, ते सगळं थोडंसं दिलं, पूर्ण RNPH आणि ते कृषी अमृत, बरोबर आहे? आणि सॉइल चार्जर असं 2-3 पॉकेट RNPH जास्त होते का? बरं, 4 काहीतरी होते, बरोबर आहे? आणि RNPH 7 बॅगी कृषी अमृत, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी एक दिल्या होत्या, क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर्स, एनर्जी बुस्टर वगैरे हे दिल्या होत्या फवारणी, बरोबर आहे? तर असं कशी केला, म्हणजे डोस कसा टाकला होता तुम्ही? किती दिवसानंतर लागवडीच्या नंतर 1 महिन्यानंतर टाकला होता, म्हणजे एकच डोस दिला होता जवळपास? हा, का तर तुम्हाला माहिती त्याची नंतर झाली होती, बरोबर आहे? आणि फवारण्या किती केल्या याला? फवारण्या 3 केल्या, 3 फवारण्या, ते एकाच औषधाच्या, बरोबर? आणखी त्याला काहीच नाही। आता जवळपास आज आपली जर पाहिली तर साईज झालेली आहे। आता तुमचा कांदा काढणीसाठी जवळपास झालेला आहे, तुम्ही याचं पाणी पण बंद केलेलं आहे, बरोबर आहे? तर या वर्षीची परिस्थिती जर पाहिली, पाऊस म्हणजे अति पाऊस होता, म्हणजे जे कांद्यामधले एकदम अनुभवी शेतकरी होते त्यांचे सुद्धा रोपं राहिले नाहीत आणि कांदे नाहीत, आता ते लागवडी करतात रेबीला, बरोबर आहे? तर तुम्ही एकतर नवीन शेतकरी होता, कसलाच अनुभव नव्हता ना याचा, कसलाच अनुभव म्हणजे महत्वाचं, तुम्ही नोकरी सर्व्हिससाठी होता, कुठं होता तुम्ही? आंबेजोगाई, बरोबर आहे? काय होते आपल्याला नोकरी? मी ST मध्ये ड्रायव्हर। मग तुम्ही या वर्षी शेतीकडे आलात, बरोबर आहे? नाही तर दरवर्षी तुमचं सोयाबीन तर असेच पीक करायचे, यावर्षी तुम्ही नव्यानेच कांदे या पिकामध्ये वळलात आणि ते नवीन झालं आणि वर्षाचा महिना लागला, तसं ते पूर्ण यावर्षी पाऊस सुरुवातीपासून जसं तुम्ही रोप टाकलं तसं पाऊस होता, बरोबर आहे? आज सुद्धा काढण्याची परिस्थिती आणि आता सुद्धा पाऊस चालू आहे, बरोबर आहे आपल्याकडे? तर कसं वाटतं तुमचा अनुभव नसताना, बाकी काही गोष्टी नसताना आज कांदा जर पाहिला, आज जर पाहिलं तर 1 नंबर तुमचा आजच्या परिस्थितीला, आणि आज आता जर वातावरणाचा विचार केला तर आज 1 नंबर तुमचा त्या पद्धतीने कांदा झालेला आहे, बरोबर आहे? तर काय वाटतंय तुम्हाला? आता कांदा जवळपास काढणीला आलाच आहे, काय वाटतंय तंत्रज्ञान वापरल्याच्या नंतर तुम्हाला? चांगलं नाही, बाकीचे रासायनिक खतापेक्षा चांगलंच आहे, एकच वेळेस टाकला पुन्हा डोस, एकच वेळेस तुमचा डोस झालेला, त्याच्या फक्त आपले क्रॉप फ्रूट एनर्जी 1-2-3 फवारण्या तुम्ही केलेल्या, बरोबर आहे? आणि पाऊस काळ तर यावर्षी भरपूर होता। तर चालेल, काय सांगता शेतकऱ्यांसाठी तुम्ही, तंत्रज्ञान चांगलं आहे का आपल्या शेतीसाठी? रासायनिकपेक्षा चांगलं आहे, रासायनिकपेक्षाही चांगलं आहे, बरोबर आहे? आता आपल्यावरूनच ते हरिभाऊचं रोप पण होतं, जवळपास ते पूर्ण 2 महिने पावसामध्ये रोप होतं, बरोबर आहे? तर त्यांची एक काडी सुद्धा तुमच्या शेजारी सुद्धा तुमच्या बघण्यात आहे, बरोबर आहे? त्यांनी स्वतः त्यांचा अर्धा-पाऊण एकर घरी लावून बाहेर विकलेलं पण आहे तेवढंच। तर जर एक सगळा विचार केला एकंदरीत तर हे तंत्रज्ञान कसं वाटतं तुमच्या मते? बरोबर, शेतकऱ्यांनी वापरावं। आताच आपण पाहिलं तुमची तूर पण पाहिली, तूर किती आहे आपली? आता आपण तुरीचं समजा फवारणीचं वगैरे नियोजन सुरू केलेलं आहे, खाली तुमचा नवीन लागवड कांदा पण चालू आहे, बरोबर? झालेली खुरपणी चालू आहे, त्याला सुद्धा आपण SSM सजेशन केलेलं आहे तुम्हाला। तर चालेल सर, एक धन्यवाद। शेतकऱ्यांसाठी काय संदेश देताल तुम्ही? चांगलं आहे हे वापरलं सगळ्यांनी तर चांगलंच आहे,
चांगलं आहे, शेतीसाठी चांगलं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. बरं खर्चाच्या तुलनेत कसं आहे सर? आता ह्याच्यात आणि त्याच्यात आहेच ना. नाही बरोबर, रासायनिकचे तर खत भरपूर महागच आहे. महाग आहेत बरोबर. आणि याला एकच डोस केलेला आहे, फवारणी कमी, पाणी कमी लागतं, बेजारी कमी. त्याच्यामुळं सरासरी खर्च काढला तरी जरी सेम आला किंवा जरी कमी आला तरी एक शेतकऱ्याच्या दृष्टीने आर्थिक गणित जुळल्यासारखं आहे काही. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद सर.